नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज जेव्हा अभ्यासाचे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या आग्रहास्तव आपण आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे। त्या मुद्द्याचं नाव आहे जेवढीही 2020 मधील जेवढीही महत्त्वाचे युद्ध अभ्यास झालेले आहेत ते किंवा त्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या ठिकाणी वळूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, काळजीपूर्वक ऐका, एकदम मन शांत ठेवून ऐका। बिमस्टेक डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज कोठे पार पाडण्यात आली? पहिल्यांदा तुम्हाला गोष्ट सांगतो, कुठलीही जेव्हा एक्सरसाइज असते, कुठलाही व्यायाम असतो, कुठलाही अभ्यास असतो, तो एक देशाचा दुसऱ्या देशासोबत होत असतो। परंतु ही जी काही बिमस्टेकची जी काही एक्सरसाइज झाली होती ही देशादेशामध्ये झालेली नव्हती। ही एक एक्सरसाइज कशाची होती? डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज होती। म्हणजेच काय बिमस्टेक? पहिली गोष्ट, बिमस्टेक म्हणजे काय? बिमस्टेक मध्ये 7 देशांचा समावेश आहे। ते देश लगेच लिहून घ्या: बांगलादेश, भूतान, इंडिया, नेपाळ, म्यानमार, थायलंड आणि श्रीलंका। अशा प्रकारे 7 देशांचा एकत्र येऊन ही एक्सरसाइज पार पाडण्यात आली होती। ही एक्सरसाइज केव्हा झाली होती? 11 ते 13 फेब्रुवारी या दरम्यान। आणि याच्यामध्ये समावेश कोणाचा होता? मेन समावेश कोणाचा होता? एनडीआरएफ। एनडीआरएफ म्हणजे काय? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याचा समावेश होता। आता टोटल प्रश्नाचा अर्थ सांगतो। आता हे जे काही एनडीआरएफ आहे, एखाद्या देशात, एखाद्या राज्यात, एखाद्या शहरात एखादी आपत्ती जर आली, जसं की भूकंप येतो, महापूर येतो, बरोबर का नाही, अशा प्रकारच्या जेव्हा आपत्ती येतात तेव्हा हे एनडीआरएफ त्यांचं कार्य निभावतं। तर अशा प्रकारे ही जी काही बिमस्टेकची डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज झाली होती ते कुठे झाली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिशा राज्यामध्ये बिमस्टेक डिझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज पार पाडण्यात आली होती। क्लिअर? प्रश्न समजला, माहिती समजली, काळजीपूर्वक ऐका, शेवटपर्यंत ऐका। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ठराविकच प्रश्न घेतलेत परंतु हमखास हे परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। दुसरा प्रश्न काय म्हणतो? अजेया वॉरियर नावाचा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? बांगलादेश, जपान, युनायटेड किंगडम की श्रीलंका? तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, यूके। म्हणजे भारत आणि युनायटेड किंगडम या 2 देशादरम्यान अजेया वॉरियर नावाचा युद्धाभ्यास झाला। लिहून घेतलं? त्याच्या खाली लगेच लिहून घ्या, हा कोणत्या प्रकारचा अभ्यास प्रकार होता? तर हा होता आर्मी एक्सरसाइज होती, म्हणजेच सैन्य अभ्यास होता। प्रश्न तिसरा काय विचारला जाऊ शकतो? या जे काही एक्सरसाइज झाले याचं स्थळ कुठे होते, कुठे याचा व्हेन्यू होता? तर हे झालं होतं, पार पाडण्यात आलं होतं युनायटेड किंगडम म्हणजेच यूके मध्ये। आणि तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे जे काही अजेया वॉरियर युद्धाभ्यास होता याचं कितवे एडिशन होतं, म्हणजेच कितवे संस्करण होतं? तर 5वे संस्करण होते। ही सुद्धा माहिती लगेच लिहून घ्या। प्रश्न क्रमांक तिसरा लगेच लिहून घ्या, सहयोग काईजिन नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला? रशिया, जपान, श्रीलंका की बांगलादेश? तर तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान आणि भारत या 2 देशादरम्यान सहयोग काईजिन नावाचा अभ्यास झाला। आता हा कोणत्या प्रकारची एक्सरसाइज होती? तर ही होती नावल एक्सरसाइज, म्हणजेच नौदल अभ्यास होता। ठीक आहे, कोणत्या स्थळी हे पार पाडण्यात आली? तर चेन्नईमध्ये, जे की भारत या देशामध्ये स्थित आहे। या ठिकाणी जपान आणि भारत या 2 देशादरम्यान नावल एक्सरसाइज पार पाडण्यात आली, जिचं नाव होतं सहयोग काईजिन। ठीक आहे, आता वळूया प्रश्न क्रमांक चौथ्याकडे। प्रश्न क्रमांक चौथा काय म्हणतो? बोन्गो सागर नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला होता? बांगलादेश, अमेरिका, जपान की जर्मनी? तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बांगलादेश आणि भारत। प्रश्नाच्या मागे त्याचा अर्थ दडलेला आहे, बोंगो सागर म्हणजे बांगलादेश याच्या संदर्भात काहीतरी आहे। मग हे जे काही बोंगो सागर झालेला होता अभ्यास, याचं संस्करण किती होतं? तर 2रे संस्करण होतं। हा जो काही अभ्यास झाला त्याचा प्रकार कसला होता? नावल होता, म्हणजेच नौदल अभ्यास होता। आणि याचा व्हेन्यू म्हणजे कोणत्या स्थळी हे पार पडलं? तर बे ऑफ बंगाल मध्ये ही एक्सरसाइज पार पडण्यात आली। क्लिअर? तुम्हाला समजतंय? आलं लक्षात? ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूया। इंद्रधनुष्य 5 2020 नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला आहे? या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो। हा जो काय इथून पुढचा एवढा टॉपिक आहे हा तुम्ही विसरला तरी काय हरकत नाही। मेन टॉपिक कोणता आहे? इंद्रधनुष्य 2020 एवढंच तुम्ही लिहायचं। त्याच्या पुढे अभ्यासाचा प्रकार लिहायचा, कोणत्या कोणत्या देशाच्या मध्ये झाला ते लिहायचा आणि कोणत्या स्थळी झाला ते सुद्धा लिहायचं। क्लिअर?
आता हे इंद्रधनुष्य हा जे काही अभ्यास झाला तो कोणत्या देशादरम्यान झाला? भारत आणि युके म्हणजेच युनायटेड किंगडम आणि भारत या दोन देशादरम्यान हा अभ्यास पार पडण्यात आला. या अभ्यासाचं नाव काय? इंद्रधनुष्य 5/2020. अभ्यासाचा प्रकार कसला होता? अभ्यासाचा प्रकार कसला होता? एअर होता, म्हणजेच हवाई अभ्यास होता. आणि याचं स्थळ कुठे होतं? गाझियाबाद मध्ये ही एक्सरसाइज पार पडण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 6. कावकाज, परत एकदा सांगतो, कावकाज नावाचा जो काही अभ्यास आहे तो किती देशादरम्यान झाला होता? 15, 17, 18 की 20? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जी काही कावकाज नावाचा अभ्यास झाला त्याच्यामध्ये एकूण 18 देशांचा समावेश होता. ठीक आहे, आलं लक्षात? असं लिहा पुढे, कावकाज असा शब्द लिहा, त्याच्या पुढे डॅश करून लिहा. 18 देशांनी यामध्ये भाग घेतला होता. दुसरी गोष्ट लिहून घ्या लगे, हा जो काही कावकाज नावाचा अभ्यास झाला तो केव्हा झाला? तर सप्टेंबर 2020 मध्ये झाला. तिसरी गोष्ट लिहून घ्या, कोठे झाला, याचं स्थळ काय होतं? तर रशियामध्ये झाला. आणि या जो काही अभ्यास झाला याचा अभ्यासाचा प्रकार काय होता? ही जी काही एक्सरसाइज होती ती कोणत्या टाईपची एक्सरसाइज होती? त्रिस्तरीय अभ्यास होता. म्हणजेच त्रिस्तरीय म्हणजे काय? तिन्ही दलांचा समावेश, म्हणजेच आर्मी पण होती, नेव्ही पण होती आणि एअर पण होती. क्लिअर? आलं लक्षात? काही अडचण? ठीक आहे, बोलूया प्रश्न क्रमांक 7 कडे. संप्रीती 9/2020 नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला? रशिया, बांगलादेश, चीन की जपान? आपण आत्ताच पाहिलं, काय पाहिलं होतं? बोनगो सागर हा कोणाकोणादरम्यान झाला होता? भारत आणि बांगलादेश. त्याच्याच बाजूला अजून एक लिहून घ्या, संप्रीती 9, हा सुद्धा बांगलादेश आणि भारत या दोन देशादरम्यान झाला. पहिली गोष्ट लिहिली तुम्ही. दुसरी गोष्ट त्याच्या खाली लगेच लिहून घ्या, कितवं संस्करण होतं? तर 9वं संस्करण होतं. हे जी काही संप्रीती 9 होता त्याचा अभ्यास प्रकार कसला होता? आर्मी म्हणजेच सैन्याभ्यास होता. आणि हे स्थळ काय होतं? उमरोई. आणि उमरोई कुठे आहे? मेघालय राज्यामध्ये. क्लिअर? आलं लक्षात? बोनगो सागर आणि संप्रीती. आता आपण हे दोन अभ्यास पाहिले, ते भारत आणि बांगलादेशा दरम्यान झाले. क्लिअर? कोणाला काय अडचण? आता वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. मिलन 2020 नावाचा अभ्यास कोणत्या महिन्यात पार पडणार होता? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याला तुम्ही 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार, 10 स्टार करून ठेवा, कारण की हा प्रश्न मात्र 100% विचारण्याची शक्यता आहे. पहा, काळजीपूर्वक ऐका. मिलन 2020 हा कधी होणार होता? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही अभ्यास होणार होता तो मार्च 2020 मध्ये होणार होता. परंतु कोरोनाच्या कारणामुळे हा पुढे ढकलण्यात आला, म्हणजेच पोस्टपोन करण्यात आला. आता मी महत्वाचा प्रश्न काय म्हटलो? तर या ठिकाणी लगेच खाली एकामागे एक लिहून घ्या. हा जर अभ्यास झाला असता, म्हणजे ही जर एक्सरसाइज पार पडली असती, तर आजपर्यंतची जगातील सर्वात मोठा नौदल अभ्यास ठरला असता. ही जर अभ्यास पार पडला असता. म्हणूनच याचा अभ्यासाचा प्रकार लगेच तुम्हाला कळाला कोणता होता? नावल एक्सरसाइज, म्हणजेच नौदल अभ्यास होता. क्लिअर? आणि यावेळेचं संस्करण किती होतं? 13वं संस्करण होतं. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला विसरायची नाही. एक्सरसाइजचं नाव काय? मिलन 2020. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया. मिलन 2020 नावाच्या अभ्यासात किती देशांचा समावेश होणार होता? 30, 35, 38 की 41? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 41 देशांचा समावेश होता. पाहिलं? किती देशांचा समावेश आहे? भयंकर देशांचा समावेश आहे. त्याच्यामुळे हा अभ्यास जगातील सर्वात मोठा नौदल अभ्यास म्हणून गणना द्यायची झाली असती. परंतु कोरोनाच्या काळामुळे हा आता पोस्टपोन झालेला आहे. आणि याचं जे काही स्थळ होतं, ही जे काही पार पाडणार होतं, ते कुठे पार पाडणार होतं? विशाखापट्टणम या ठिकाणी. आणि विशाखापट्टणम कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. क्लिअर? आता वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. ऑपरेशन हिमविजय नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला होता? पहा, लिहून घ्या लगेच. ऑपरेशन हिम विजय अशा प्रकारचे 3 शब्द लिहा. ऑपरेशन हिम विजय, त्याच्या खाली लगेच डॅश करून लिहा. आता कोणकोणत्या देशादरम्यान झाला? भारत आणि चीन या देशादरम्यान झाला. या अभ्यासाचा प्रकार कसला होता? आर्मी होता. आर्मी एक्सरसाइज होती, म्हणजे सैन्याभ्यास होता. आणि याचं स्थळ कुठे होतं? अरुणाचल प्रदेशमध्ये हा अभ्यास पार पडण्यात आलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी मित्रांना एक प्रामाणिक विनंती, हा जो काही आपण कंटेंट सुरू केलेला आहे आपल्या मायबोली भाषेतील, ज्या ज्या विद्यार्थींना हिंदीमध्ये प्रॉब्लेम असायचा, इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असायचा, परंतु मुलं आपले कसे करायचे, आपले मराठी मुली काय करायचे, हे चॅनल पहा, ते चॅनल पहा, त्याच्यामुळे गोंधळून जायचे. काही मराठी काही हिंदी इंग्लिश शब्द आपल्याला समजत नाहीत. त्याच्यामुळे आपण आपल्या मायबोली भाषेमध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्सचे व्हिडिओ आणि करंट इश्यू मधील जेवढेही महत्त्वाचे टॉपिक असेल त्या सर्व टॉपिक बद्दल अतिशय सुस्पष्ट आणि आमच्या प्रेझेंटेशनच्या स्किलच्या थ्रू तुम्हाला सर्व माहिती आपल्या भाषेमध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा. तुमच्या 2-3च मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल शेअर करा. आणि पुढचा टॉपिक कशावरती घ्यायचा हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. इंदिरा 2019 नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला होता? जपान,
रशिया, चीन की बांगलादेश? तर याचं उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक बी. रशिया आणि भारत या दोन देशांमध्ये इंदिरा 2019 नावाचा अभ्यास पार पाडण्यात आला. आता हे जे याचं काय स्थळ कुठे होतं, याचं यूपी, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यामध्ये ही एक्सरसाइज हा अभ्यास पार पाडण्यात आलेला होता. म्हणजेच या अभ्यासाचा प्रकार कसला होता? त्रिस्तरीय. त्रिस्तरीय म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, म्हणजे तिन्ही दल, आर्मी पण असणार, नेव्ही पण असणार आणि एअरफोर्स पण असणार. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहूया. इंदिरा 2019 मधील सैन्याभ्यास भारतातील कोणत्या राज्यात घेण्यात आला? सैन्याभ्यास म्हणजे काय? आर्मी एक्सरसाइज. कारण ती आर्मी एक्सरसाइज. तर ही जी काही आर्मी एक्सरसाइज होती ती कोणत्या राज्यात पार पडली? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये पार पडली. पुढचा प्रश्न पाहूया. इंदिरा 2019 मधील नौदल अभ्यास कुठे पार पाडण्यात आला? आपण आत्ताच पाहिलं, आर्मी एक्सरसाइज कुठे पार पाडण्यात आली? यूपी मध्ये. मग नेव्ही एक्सरसाइज कुठे पार पाडण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, नेव्ही एक्सरसाइज पार पाडण्यात आली गोवा राज्यामध्ये. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर. मग आता आपण आर्मी पाहिली, नेव्ही पाहिली, मग राहिलं काय? हवाई म्हणजेच एअर एक्सरसाइज. तर इंदिरा 2019 मधील हवाई अभ्यास भारतातील कोणत्या राज्यात घेण्यात आला? तर कोणत्या राज्यात घेण्यात आला? पर्याय क्रमांक 14व्याचा पर्याय क्रमांक काय असणार? पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र राज्यामध्ये हवाई अभ्यास घेण्यात आला. आता तुम्हाला संक्षिप्त मध्ये सांगतो, पहा. तुम्ही लिहून घेतलं इंदिरा 2019, त्याच्या पुढे लिहून घ्या भारत आणि रशिया या दोन देशाच्या दरम्यान झाली एक्सरसाइज. ती झाली नोव्हेंबर ते डिसेंबर 2019 या काळामध्ये झाली. हा अभ्यास कसला होता? त्रिस्तरीय अभ्यास होता, म्हणजे तिन्ही दल होते, हवाई, नौदल आणि आर्मी. चौथी गोष्ट लिहून घ्या, महाराष्ट्रामध्ये कोणता झाला? एअर एक्सरसाइज झाली. उत्तर प्रदेशमध्ये कोणती झाली? आर्मी एक्सरसाइज झाली. आणि गोव्यामध्ये कोणती झाली? नेव्ही एक्सरसाइज झाली. क्लिअर? आलं लक्षात? काही प्रॉब्लेम? आता वळूया प्रश्न क्रमांक 15व्याकडे. हँड इन हँड नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या दोन देशामध्ये झाला? पहा, परत एकदा सांगतो, हँड इन हँड नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी म्हणजेच चीन. हँड इन हँड 8 म्हणजे त्याचं संस्करण किती होतं? 8वं संस्करण होतं. हा चीन आणि भारत या देशादरम्यान झाला. अभ्यासाचा प्रकार कसला होता? आर्मी होता, म्हणजे सैन्याभ्यास होता. संस्करण किती होतं? म्हणजेच एडिशन किती होतं? 8वं एडिशन होतं. आणि याचं स्थळ कुठे होतं? उमराई, जे की आपण आत्ताच पाहिलं मेघालय राज्यामध्ये स्थित आहे. वळूया प्रश्न क्रमांक पुढचा, म्हणजे 16व्या नंबरच्या प्रश्नाकडे. 16 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? नोमॅडिक एलिफंट किती वय आहे? 14वं. नोमॅडिक एलिफंट 14वं नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला? तर कोणत्या दोन देशांमध्ये झाला विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक डी, मंगोलिया आणि भारत या दोन देशांमध्ये नोमॅडिक एलिफंट 14 या नावाचा अभ्यास पार पाडण्यात आला. या अभ्यासाचा प्रकार कसला होता? आर्मी म्हणजे सैन्य अभ्यास होता. संस्करण किती होतं? 14वे होते. आणि याचं स्थळ कोणतं आहे? बाकलोग. आणि बाकलोग कुठे आहे? HP म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. क्लिअर? आता वळूया 17व्या नंबरच्या प्रश्नाकडे. स्टार मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. टायगर ट्रम्प नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला? टायगर ट्रम्प. तर टायगर ट्रम्प हा जो काही अभ्यास आहे तो विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, US आणि भारत या दोन देशांमध्ये झाला. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. याचे स्थळ कोणतं आहे? विशाखापट्टणम, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे. हा कसल्या प्रकारचा अभ्यास होता? त्रिस्तरीय, म्हणजे तिन्ही दल असणार, आर्मी, नेव्ही आणि एअर. आणि पहिल्यांदाच भारताने अमेरिकेसोबत त्रिस्तरीय युद्धाभ्यास केलेला आहे. क्लिअर? गोष्ट महत्वाची आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की भारताने पहिल्यांदा अमेरिकेसोबत जो कोणता त्रिस्तरीय युद्धाभ्यास पार पाडला त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे टायगर ट्रम्प. पुढचा प्रश्न पाहूया 18 नंबरचा. त्रिस्तरीय नावाचा युद्धाभ्यास भारताने कोणकोणत्या देशासोबत पार केलेला आहे? या ठिकाणी भारताने आतापर्यंत इतिहासामध्ये फक्त 2च देशासोबत त्रिस्तरीय नावाचा युद्धाभ्यास पार पाडलेला आहे. ते 2 देश कोणकोणते आहेत? US आणि रशिया. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, A आणि B. म्हणजे US आणि रशिया या 2 देशासोबत भारताने त्रिस्तरीय नावाचा युद्धाभ्यास आतापर्यंत केलेला आहे. बाकी कुठल्याच देशासोबत केलेला नाही. आणि मी परत एकदा सांगतो, त्रिस्तरीय म्हणजे काय? 3 स्तरीय, म्हणजे त्या देशाचे तिन्ही दल, आर्मी, नेव्ही आणि एअर. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 19 नंबरचा पाहूया. मालाबार नावाचा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला होता? US, जपान, A आणि B की मलेशिया? तर याचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, A आणि B. म्हणजे अमेरिका आणि जपान या 2 देशांमध्ये मालाबार नावाचा अभ्यास
पार पाडण्यात आला होता. हा जो काही मालाबार नावाचा अभ्यास होता तो कसला अभ्यासाचा प्रकार होता? नावल म्हणजेच नौदल दलाचा अभ्यास होता. किती देशामध्ये झाला होता हा? भारत, अमेरिका आणि जपान 3 देशांमध्ये झाला होता. याचं स्थळ कुठे होतं? कोस्ट ऑफ जपान या ठिकाणी. आणि याचं संस्करण किती होतं म्हणजेच एडिशन किती होतं? तर याचं एडिशन होतं 23वे. क्लिअर? काही अडचण? आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न, असा कोणता अभ्यास होता ज्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान एकत्र होते? कावकाज, इंद्रधनुष्य, अजया की यापैकी नाही? तर 20व्या नंबरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजया. आपण मगाशीच पाहिलं होतं अजया वॉरियर. ठीक आहे. तर हे जे काही एक्सरसाइज होता, हा जो काही अभ्यास होता, या अभ्यासामध्ये भारत आणि पाकिस्तान हे एकत्रितपणे होते. ठीक आहे. महत्वाची माहिती आहे, स्टार मार्क करून ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, यांनी आपल्यासाठी वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केले आहेत. जसं की मिशन पोलीस भरती 2020 याच्या अंतर्गत जी की सध्याची पोलीस भरतीची वॅकन्सी आलेली आहे, याच्यासाठी यांनी अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत लाईव्ह क्लासेस असतील. तसेच याच्यानंतर जी की राज्यसेवा आहे मुख्य परीक्षा बॅच 2020 याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आपल्याला लाईव्ह क्लासेसच्या अंतर्गत शिकवणार आहेत. आणि एमपीएससी फाउंडेशन बॅच 2021 हा सुद्धा कोर्स लॉन्च झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये सुद्धा सर्व कोर्सेस तुम्हाला विकत घेता येतील. या ठिकाणी 1 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, 3 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, 6 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे, 12 महिन्याचा कोर्स आहे आणि अगदी 24 महिन्याचा सुद्धा कोर्स आहे. तुम्ही जर लॉंग टाइम साठी जर तयारी करत असाल, तुम्हाला सलग 1-2 वर्ष जर तयारी करत असतील, तर तुम्ही 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचा कोर्स तुम्ही घेऊ शकता. सर्व कोर्सेसवर 10% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. अनअकॅडमी नावाचं जे काही ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे iOS असू द्या किंवा अँड्रॉइड मोबाईल असू द्या, दोन्ही मोबाईलवरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे.